तर एक धक्कादायक बातमी समोर येते। विकासकाची मुजोरी मुंबईच्या मुळावर उठलेली आहे। पावसाचं पाणी बाहेर टाकण्याच्या केंद्रावर बांधकाम केले गेले। विकासकानं बेकायदा हे बांधकाम केलेलं आहे। 7 मजली 2 इमारती बांधलेल्या आहेत। पावसाचं पाणी बाहेर टाकण्याच्या केंद्रावरच हे बांधकाम केले, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मुंबईमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे। विकासकानं बेकायदा 7 मजली 2 इमारती बांधल्या। पाहुयात या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। वरळीतील जिजामाता नगरातील पुनर्विकासाच्या दरम्यान स्थानिक विकासकानं केलेलं बांधकाम मुंबईच्या मुळावर येण्याची शक्यता आहे। मुंबईतील पावसाचं पाणी समुद्रात टाकण्यासाठी बनवलेल्या पंपिंग जागेवर विकासकानं एक नाही चक्क 2 7 मजली इमारती बांधल्या। डीबी रिअॅलिटीने जिजामाता नगरच्या रहिवाशांचा घरांचा पुनर्विकास प्रकल्प राबवताना पर्यायी तात्पुरता निवारा उभारण्यासाठी लव्ह ग्रोव्ह पंपिंग स्टेशनची जागा वापरली आहे। या बांधकामाला आवश्यक त्या परवानग्या न घेताच बेधडक काम केले आहे। विकासकाच्या या कारनाम्यामुळे मुंबईला धोका निर्माण झालाय। जिजामाता नगर पुनर्विकास प्रकल्प 70,000 चौरस मीटरचा आहे। या प्रकल्पातील 17,756 चौरस मीटर जागा पालिका पंपिंग स्टेशनला मिळणार होती। मात्र विकासकानं आवश्यक त्या परवानग्या न घेता 2 इमारतींचं बांधकाम केलंय। विकासकानं बांधलेल्या 2 पैकी एका इमारतीत झोपडपट्टी धारकांना वसवले सुद्धा। संक्रमण शिबिराच्या इमारतींच्या साठी पर्यावरण विभाग आणि पालिकेची परवानगी घेतली नाहीये। यामुळे मुंबईतील पावसाचं पाणी वाहून जाण्याच्या क्षमतेला आव्हान मिळालंय। अशानं शहरामध्ये पुराचं पाणी अधिक काळ तुंबू शकतं। पावसाचं पाणी समुद्रात सोडण्यात येणारी अडचण ही आव्हानात्मक आहे। विकासकाचे बांधकाम पाडण्याचे आदेश महापालिकेने झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला दिले आहेत। विकासकाचा हा बेधुंद कारभार उघडकीस आल्यानं तुर्तास बांधकाम बंद आहे। मात्र 2 इमारती बांधल्या जाईपर्यंत कुणाचं मांजर डोळे मिटून दूध पीत होतं हा खरा सवाल आहे। जय पवार आणि शुभम उमाळेसह जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।